नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात मी स्वप्नीलच्या खांद्यावर उभे राहून झाडावर चढण्याची कला शिकले होते. आज तुम्ही ऐकाल स्वप्नीलची ती दीर्घ कथा, ज्याने त्याला त्या जुन्या मुलापासून एक दार्शनिक पुरुष बनवले. ओळखीचा खेळ. मी स्वप्नीलची अट मान्य केली, पण एका अटीसह. मी तुम्हाला राशील समजून सर्व काही सांगेन. आणि स्वप्नीलने हसून आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली. स्वप्नीलचे रूपांतर. त्याने आपल्या भूतकाळातील उच्छृंखल संबंधांचा खुलासा केला आणि सांगितले की त्याने कशा प्रकारे दृढ संकल्प आणि इच्छाशक्तीने स्वतःला बदलले. त्याचा नवीन सिद्धांत, शारीरिकरित्या पूर्णपणे थकणे आणि विचारांना सृजनात्मक दिशा देणे. अंतराचा भ्रम. मला धक्का बसला जेव्हा त्याने स्पष्ट केले की तो मला मुलगी म्हणून नाही, तर सहजपणे एखाद्या मुलाला पाहतो त्याच दृष्टीने पाहतो. तर मी आतापर्यंत त्याला मुलगा मानूनच वागत आले होते. वाऱ्याशी गप्पा. परतीच्या प्रवासात मी उत्साहाने म्हणाले, स्वप्नील, याला इतक्या वेगाने धावव जितक्या वेगाने महाराणा प्रताप आपल्या चेतकला धाववायचे. चेतकच्या लांब उड्यांच्या दरम्यान मला वाऱ्याच्या वेगाने अश्वारोहण आणि स्वप्नीलच्या पौरुषाचा जवळून अनुभव घेण्याचा दुहेरी आनंद मिळाला. धर्मांचा महासागर. रँचवर परतल्यावर स्वप्नील मला स्टडी रूममध्ये घेऊन गेला. एकाच शेल्फमध्ये महाभारत, रामायण सोबतच जैन अवेस्ता, दीतनक, जीव ग्रंथ आणि श्री रत्नकरण श्रावकाचार, जैन ग्रंथ पाहून मी चकित झाले. जीवनाचे नवीन दर्शन. स्वप्नीलने आपली फिलॉसॉफी सांगितली. त्याने केवळ प्रेक्षक स्पेक्टेटर होणे सोडले आहे आणि तो दर्शनी व्यक्ती बनू इच्छितो. त्याने सांगितले, माझे ध्येय स्वतःचे सृजन करणे हे झाले आहे. मी स्वतः एक दृश्य श्राव्य सामग्री झालो आहे. पण जी गोष्ट ऐकून मी खरोखर अवाक झाले ती होती त्याची गीता व्याख्या. श्रीकृष्णाची उपस्थिती. स्वप्नीलने आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचे उदाहरण दिले आणि संस्कृतच्या शुद्ध उच्चारात गीतेचा श्लोक ऐकवला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. स्वप्नीलची दार्शनिक खोली, त्याचे ज्ञान आणि शुद्ध संस्कृत. हे पाहून मी मुग्ध झाले आणि माझ्या तोंडातून बाहेर पडले, तुमच्यात कधी कधी श्रीकृष्णजी येतात का? मी आताही स्वप्नीलला फक्त एक मित्र मानू शकेन का? आणि तो आता स्वतःबद्दल ते सर्व सांगेल का, जे तो एखाद्या मैत्रिणीला सांगू इच्छितो? पौरुष, धर्म आणि दार्शनिक प्रेमाचा अद्भुत संगम. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल भाग 46. राशील बनून ऐक, श्रीकृष्ण बनून जग. नक्कीच, जर मी तुम्हाला स्वप्नील म्हणजेच एक पुरुष मानले तर माझ्यासाठी सांगणे कठीण होईल, म्हणून मी तुम्हाला राशील समजून सर्व काही सांगेन. माझ्या या बोलण्यावर स्वप्नील खळखळून हसायला लागला आहे. ही तर खूप चांगली पद्धत आहे. मी सुद्धा आता तुम्हाला वाणी नाही तर पराग भैया समजतो. त्याने एक पॉज घेतल्यानंतर सांगायला सुरुवात केली. स्वप्नीलने शालेय जीवनापासून आपले मुलींशी राहिलेल्या संबंधांबद्दल सर्व काही सविस्तर सांगितले. मी लक्षपूर्वक एक गोष्ट ऐकली आहे. ज्या दिवशी मी मुलींशी आपले संबंध न ठेवण्याचा निश्चय केला, त्याच दिवसापासून स्वप्नीलच्या या रूपाची सुरुवात झाली, ज्याला तुम्ही आज पाहत आहात. हा स्वप्नील आता आधीपेक्षा खूप वेगळा आहे. स्वप्नीलने आपले एक बोट आपल्या छातीवर ठेवत सांगितले. मग तो गप्प झाला आहे. राशीलने मला स्वप्नीलबद्दल जे आधी सांगितले होते त्याचीच ही स्वप्नीलने सांगितलेली आवृत्ती आहे. खरं आहे, जसे तुम्ही सांगितले, तुमच्या आधीच्या रूपापेक्षा आताचे हे रूप अगदीच भिन्न आहे. मला वाटते अशा परिवर्तनासाठी दृढ संकल्प आणि इच्छाशक्ती अनिवार्य असते. मी दीर्घ श्वास असा सोडला जणू ऐकताना मी श्वास घ्यायलाच विसरले होते. जी, तुम्ही बरोबर म्हणताय. आपल्या निश्चयाचे पालन करण्यासाठी मी 2 गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यात एक आहे आपली दिनचर्या अशी ठेवणे ज्याने रात्रीपर्यंत मी शारीरिकरित्या पूर्णपणे थकून जाईन. दुसरी गोष्ट, आपल्या विचारांना आणि जीवन दर्शनाला सृजनात्मक आणि सकारात्मक दिशेला वळवण्याचे उपाय करणे. सांगताना त्याने आपले दोन्ही पाय फांदीच्या दोन्ही बाजूला लटकवले आणि आपले तोंड माझ्याकडे वळवले आहे. अशा प्रकारे मी आपल्या ध्येय प्राप्तीसाठी स्वतःला जास्तीत जास्त व्यस्त ठेवायला सुरुवात केली आहे. मला मुली दिसायच्या, मला भेटायच्या सुद्धा, पण मला मुलींकडे विरुद्ध लिंगाचे मनुष्य म्हणून पाहण्याची फुरस्तच मिळत नाही. आता मला इतका सराव झाला आहे की मी सहजपणे एखाद्या मुलीकडे मुलासारख्याच दृष्टीने पाहतो. स्वप्नीलने आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. आता मी स्पष्ट समजू शकले आहे. मी तर स्वप्नीलला मुलगा समजून वागत आले आहे, तर स्वप्नील मला मुलगी मानत नाहीये.
किंवा जेव्हा जेव्हा अनाहूतपणे तो मला मुलगी म्हणून पाहतो तेव्हा तेव्हा तो माझ्यावरून नजर हटवून घेतो. तो माझ्याकडे आपली पाठ करून घेतो. माझा विश्वास बसत नाहीये. एखाद्या मुलासाठी खरोखर असे करणे शक्य असू शकते. मी पाहिलेले अनुभवलेले मुले असे नाहीत. वाणी, तुम्ही कदाचित 27-28 वर्षांच्या झाला आहात. तुम्ही अजूनही अविवाहित आहात. तुम्ही सुद्धा मुलगा मुलगी यात भेदभाव न पाहता आपले कौमार्य जपून ठेवत असाल, हो ना? स्वप्नीलने विचारलेल्या प्रश्नाबद्दल मी विचारही करू शकत नाहीये. स्वप्नीलने बरोबर सांगितले आहे. माझ्या कौमार्याबद्दल त्याला असा विश्वास कदाचित राशीलने सांगितल्यामुळे झाला असावा, किंवा गेल्या काही दिवसात जेव्हापासून मी त्याच्या सोबत आहे तेव्हापासून माझे वर्तन पाहूनही त्याला विश्वास झाला असू शकतो. माझ्या मनात याबद्दल संशय आहे. हो, पण माझ्या आणि तुमच्यात मोठा फरक आहे. मी कधी या भानगडीत पडलेच नाहीये, तर तुम्ही यात पडलेले आहात. माझ्यासाठी तर असे राहणे एक प्रयत्नहीन काम आहे. मी आपल्या दोघांमधील फरक स्पष्ट केला आहे. यानंतरची गोष्ट सहजपणे समजली जाऊ शकते. मी सांगण्याची आवश्यकता समजली नाही. हो, तुम्ही बरोबर म्हणताय. मला आपल्या व्यक्तिमत्वात असा बदल जो कठीण मानला जातो करण्याची आवश्यकता होती. मी ते कठीण काम कसे केले आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण मला वाटते आता आपल्याला रँचवर परत जायला हवे, जेणेकरून चेतकच्या देखभालीची दिनचर्या वेळेवर पार पडेल. स्वप्नील पुढची चर्चा स्थगित करत आहे. हो, आता निघूया. तुम्ही आधी मला उतरण्यास मदत करा. मी संमती दिली आहे. हो, नक्कीच, म्हणत स्वप्नील झाडावरून खाली उतरला आहे. मग तो फांदीच्या खाली येऊन उभा राहिला आहे. त्याने मला सांगितले, तुम्ही उडी मारा, मी तुम्हाला सांभाळेन. मला भीती तर वाटली. मग मी विचार केला, पुन्हा एकदा माझ्याकडे स्वप्नीलच्या बाहूंमध्ये झुलण्याची संधी आहे. मी फांदीवरून खाली उडी मारली आहे. माझ्या अपेक्षेउलट स्वप्नीलने मला आपल्या बाहूंमध्ये झेलण्याऐवजी माझ्या पाठीकडून काखेतून पकडून रोखले आहे आणि मला थेट उभे केले आहे. स्पष्ट आहे की जाणीवपूर्वक स्वप्नीलने मला आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न केलेला नाही. आम्ही चेतकवर स्वार झालो आहोत. स्वप्नील, याला इतक्या वेगाने धावव जितक्या वेगाने महाराणा प्रताप आपल्या चेतकला धाववायचे. मी उत्साहाने भरलेले आहे. काय तुम्ही महाराणांना चेतकवर सवारी करताना पाहिले आहे? स्वप्नील खळखळून हसत आहे. नाही, पण मला तशी कल्पना करायला आवडेल. मी माझे चातुर्य दाखवले आहे. आता स्वप्नीलने चेतकला वेगाने धाववले आहे. चेतकला कदाचित माणसांची भाषा कळते. त्याने माझी इच्छा समजली आहे. तो लांब लांब उड्या मारत वाऱ्याशी संवाद साधू लागला आहे. सध्या मला दोन गोष्टींचा रोमांच आणि आनंद मिळत आहे. पहिली, वाऱ्याच्या वेगाने होणारे अश्वारोहण, आणि दुसरी, जवळून स्वप्नीलच्या पौरुषाला अनुभवणे. आम्ही ज्या वेगाने आलो होतो त्यापेक्षा अधिक वेगाने रँचवर परतलो आहोत. फार्म हाऊसमध्ये एक स्टडी रूम सुद्धा आहे. स्वप्नीलने मला ती दाखवली आहे. त्यात एका बुकशेल्फमध्ये खूप जाडजाड पुस्तके ठेवलेली आहेत. मी पाहिले की त्यात सर्वात वरच्या कप्प्यात महाभारत, रामायण, गीता, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ग्रंथ, श्री गुरु ग्रंथ साहिब आणि बायबल ठेवले आहेत. स्पष्ट आहे की हा धर्मग्रंथांशी संबंधित कप्पा आहे. यांची नावे आणि यांच्याबद्दल थोडे थोडे मला माहीत आहे, पण याच कप्प्यात यांच्या सोबत ठेवलेली इतरही पुस्तके आहेत. त्यांची नावे जैन अवेस्ता, दितनक, सुत्त पीटक आणि श्री रत्नकरण श्रावकाचार अशी आहेत. माझ्यासाठी ही अपरिचित पुस्तके आहेत. स्वप्नील, हे कोणते ग्रंथ आहेत? मला यांच्याबद्दल माहीत नाहीये. मी बोट दाखवून विचारले आहे. ही पुस्तके पारशी, ज्यू, बौद्ध आणि जैन अनुयायांच्या श्रद्धा आणि विश्वासाबद्दल सांगतात. रँचवर आल्यावर यातील हिंदू आणि शीख ग्रंथ तर मम्मा वाचत असते. माझे खूप मित्र आहेत जे इतर धर्मांचे पालन करतात, म्हणून मी या धर्मांचे ग्रंथ या बुकशेल्फमध्ये आणून ठेवले आहेत, स्वप्नीलने सांगितले. आश्चर्यात पडलेली मी विचार करते, इथे अमेरिकेत राहूनही कोणी धार्मिक विषयांचे वाचन करण्यात रस ठेवते. ये वाणी, इथे बस. तिथे ठेवलेल्या काउचवर तो स्वतः बसला आहे. मी सुद्धा त्याच्या समोर पाय काउचवरच ठेवून बसले आहे. मी आपली जीवनशैलीच बदलायला सुरुवात केली आहे. माझ्या जीवनातून आनंद मिळवण्याच्या पद्धती बदलत आहेत. मी पार्ट्यांमध्ये जाणे आणि खाण्यापिण्यातील लोभ त्यागला आहे. चित्रपट, टीव्ही आणि स्पोर्ट्स इत्यादींचा प्रेक्षक बनणे मी सोडले आहे. याचा अर्थ असा नाही की मला स्पोर्ट्समध्ये रस नाहीये. आता मी स्वतः खेळायला लागलो आहे. मी आता प्रेक्षक राहिलो नाहीये.
मी दर्शनीय व्यक्ती बनून प्रेक्षकांच्या आवडीचा विषय होऊ इच्छितो. तो सांगत चालला आहे. एखाद्या माणसाने आपल्यात असा बदल घडवून आणणे मला कठीण वाटते. मी म्युझिक, गाणी आणि विविध प्रकारच्या पॉडकास्टचा श्रोता राहिलो नाहीये. मी स्वतः गाणे, वाजवणे आणि आपली सादरीकरणे द्यायला लागलो आहे. भलेही माझ्या सादरीकरणाचे श्रोते कमी असतील, पण त्याने मला फरक पडत नाही. माझे ध्येय स्वतःचे सृजन करणे झाले आहे. मी केवळ प्रेक्षक श्रोता न राहता स्वतः एक दृश्य श्राव्य सामग्री झालो आहे. स्वप्नील खिडकीबाहेर शून्यात पाहत आहे. म्हणजे तुम्ही आनंद मिळवण्याचे सोपे पर्याय सोडले आणि कठीण पर्याय निवडले आहेत. आपल्या जीवनात यांच्या माध्यमातून आनंद मिळवण्याची कला विकसित केली आहे. मी स्वप्नीलच्या दृष्टिकोनाने प्रभावित झाल्यासारखे अनुभवत आहे. स्वप्नील काउचवरून उठून खिडकीपाशी जाऊन उभा राहिला आहे. त्याच्या मागोमाग मी सुद्धा खिडकीपाशी पोहोचले आहे. स्वप्नील आकाशाकडे पाहत आहे. वाणी, त्या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना बघ. विचार कर, काय मिळते त्यांना आकाशात उडताना. त्यांचे खाणे, पिणे, पिल्ले आणि घरटे तर खाली जमिनीवर पसरलेल्या वनस्पती आणि झाडावर असते ना. आता स्वप्नील मला एक तत्ववेत्ता वाटतोय. मी असा कधी विचारच केला नाहीये. हो, मला सांग, काय मिळते त्यांना? मला वाटते त्यांना व्यस्त राहायचे आहे. अकर्मण्य नाही, कर्मण्य व्हायचे आहे. त्यांनी गीता वाचलेली नाही, पण त्यांचा विश्वास. कर्मानेवधिकारास्त मा पलसु कादा काना मा कर्मापल हेतुर्भुर्मा टे सांगोस्त्वकर्माणी. तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्माच्या फळावर नाही. तू कर्माच्या फळाची चिंता करू नकोस, तसेच तुझी अकर्मण्यतेत आसक्ती नसावी. मी विचार करू शकत नाहीये की स्वप्नील संस्कृतचा दोषरहित शुद्ध उच्चार करू शकतो. इतकेच नाही तर प्राणी आणि निसर्गाबद्दल इतक्या भिन्न दृष्टिकोनातून विचारही करू शकतो. तुमच्यात कधी कधी श्रीकृष्णजी येतात का? आता मला स्वप्नील श्रीकृष्णजींसारखा वाटतोय. जेमिनाईची समीक्षा आणि सादरीकरण निर्देश. प्रिय श्रोत्यांनो, भाग 46 मध्ये तुम्ही वाणी आणि स्वप्नीलच्या संबंधाला एक अतिशय प्रामाणिक आणि खोल दिशा दिली आहे. भाग 46 समाप्त.